हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर निरंजन जाधव, नवी मुंबई उलवे इथे राहतो. मी आज एक जनरल फिजिशियन आहे आणि बालाजी हॉस्पिटलचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. मी एक कम्युनिटी प्रोजेक्ट घेतलेला आहे जे फक्त हॅबिट्सवर आहेत. हॅबिट्स सगळ्यांनाच माहिती आहे, गुड हॅबिट्स, बॅड हॅबिट्स. पण त्याच्यातून पण आपल्याला जीवन जगताना या दोन्ही हॅबिट्स फक्त माहिती असून काही फायदा नाही. त्याच्यावर जर आपण अंमलबजावणी करणं आणि खरोखर ते पालन करणं, तरच त्याच्यातून आपल्या जीवनाला नवीन आकार येऊ शकतो, नवीन संभावना निर्माण होऊ शकतात. तर आपण त्या गोष्टीवर चर्चा करूया. जसं की जितकेही या जगातले सफल लोक आहेत आणि असफल लोक आहेत, जे खूप सक्सेस झालेले आहेत, त्या लोकांनासुद्धा आणि इतरांनासुद्धा 24 तास हे देवाने आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे की आपल्याला सगळ्यांकडे 24 तास आहे, त्याचं कसं युटिलाइज करायचं आणि त्याच्या मार्फत आपल्या जीवनाला कसं आनंदी आणि सुखी बनवायचं. सुखाची भाषा म्हटलं, आपल्याला जे पाहिजे, आपल्याला जे मिळालं त्याच्यामध्ये सुख मानणे. एवढंच नव्हे तर खरोखरचा सुखी कसं बनता येईल. फक्त आपल्या ज्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंवा झोपून सकाळी उठण्यापर्यंत हा सगळा जो दिनक्रम आहे, हा जो 24 तासाचा वर्क आहे, तो नित्यनियमाने आपल्याला किती आवश्यक आहे त्यानुसार आणि आपल्या जीवनाला किती पुढे नेणार आहे, ह्या वेळेला कसं आपण पुढे घेऊन जायचं, तेच आपल्याला आपल्या जीवनचरित्राला आवश्यक आहे. तर मी म्हणतो की न्यू हॅबिट्स आणि गुड हॅबिट्स, काही सवयी सगळ्यांना माहिती आहे की कोणत्याही गोष्ट चांगली आणि वाईट, चांगली 21 दिवस केलं, वाईट 21 दिवस कंटिन्यू केलं तर ते सवयीमध्ये मोडते. तर आपल्या सवयी 21 दिवसात जर करायचं असेल तर चांगल्या सवयी कोणत्या, तर चांगल्या सवयी जे आपल्याला जीवनाला आणि आपल्या परिवाराला, या समाजाला, या देशाला, या सर्वांना, सर्वात महत्त्वाचं सगळ्यांना पुढे नेणारं जे आपल्याला आपली सवयी आहेत ते खरोखर चांगली निर्माण करणं. कारण आयुष्य आहे, सगळ्यांना 100 वर्ष आयुष्य आहे, पण त्या 100 वर्षापर्यंत आपण आजार निर्माण होतो आणि आपण त्याच्या आहारी जातो. तर ते न जाण्यासाठी आपल्याला फक्त आपल्या खरोखरच्या खऱ्या चांगल्या सवयीच पुढे नेते. तर सवयी कोणत्या असाव्या जे आपल्याला चांगल्या वाटतात किंवा इतरांसाठी चांगल्या असतात, ह्या तर गोष्टी आहेत. पण आपल्याला आपल्या आरोग्याला काय आवश्यक आहे, आपल्या परिवाराला किंवा आपल्याला जसं परिवार आहे, जसं आपल्याला वेल्थ आणि हेल्थ हे गरजेचं आहे सर्वांनाच, तसं हॅपीनेस पण गरजेचं आहे. तर त्यासाठी पण सगळ्या सवयीवरच निर्भर आहे. आणि हे सवय जे आहेत ते मिनिटमध्ये असते, क्षणाक्षणात आपल्याला त्या पुढे नेत असतात. तर खरोखर ह्या लाईफ चेंजिंग हॅबिट्स असतात. तर त्याबद्दल मी चर्चा करेन की सर्वात महत्त्वाचं आहे वेळ कोणाकडेही नसतो, वेळ काढावा लागतो. जसं की गाई दूध देत नसते, गाईचं दूध काढावं लागते. तर नक्कीच आपल्याला आपल्यासाठी वेळ काढायचं म्हणजे काय, आपल्याला आपल्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट ठरवलेली आहे ते पुढे त्याला कसं ते सक्सेस मिळेल, तर त्याला आपल्याला त्या वेळेत ते करणे. तर खूप छानपैकी आम्ही काही असे खूप छान असं कोर्स केलेला आहे. त्याच्यामार्फत पण आम्ही खूप काही अशी ट्रेनिंग मी घेतलेली आहे. त्याच्यामधून मी स्वतःला एक ट्रान्सफॉर्मेशन करून मी जीवनामध्ये पुढे माझ्या जीवनाला नेत आहे. तर ते फक्त काही सवयीमुळेच, काय ऐकायचं, काय बघायचं, काय वाचायचं, ह्या गोष्टीमुळेच मी निर्माण झालेलं आहे. तर नक्कीच मी माझ्या सवयीसाठी काय नवीन संभावना निर्माण करू शकतो, तर ह्या फक्त सवयीमुळे आहेत. फक्त त्या हॅबिट्सबद्दल मी तुम्हाला बोललो.
पुढच्या वेळेस हॅबिट्स, कोणत्या हॅबिट्स चांगल्या आहेत, कोणत्या वाईट आहेत, वाईटमधून कसं शिकता येईल, नवीन कसं अवलंबवता येईल आणि कशा पुढे जाता येईल याबद्दल मी पुन्हा तुम्हाला एक व्हिडिओ क्रिएट करून सांगतो. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू, ऑल एव्हरी men, women and all peoples. Thank you so much.